तुम्ही विचार करा, तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी आपल्या जिल्ह्यात असावा असं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना वाटतं. मग जर राज्यात वंजारी समाजाला टार्गेट केलं जात असतं, त्यांनाही कोणीतरी टार्गेट केलं असतं ना. शांतिवनासारखं सुंदर कार्य उभा करणाऱ्या दीपक काका नागरगोजेंना कोणी वंजारी म्हणून टार्गेट करतंय का? हे सगळं कशाला? मी ज्या फील्डमधून येतो त्या पत्रकारितेत विलास बडेंसारखा अप्रतिम पत्रकार वंजारी समाजातला आहे. त्यांच्याकडे बघून मी आणि माझ्यासारखे शेकडो नवीन पत्रकार शेकडो नवीन गोष्टी शिकतोय. त्यांना कोणी वंजारी म्हणून टार्गेट केलं आहे का? आणि वंजारी समाजात ही 3च उदाहरणं नाही आहेत, तर अशी कित्येक उदाहरणं आहेत. पण जर या सर्व कर्तृत्ववान लोकांना ते वंजारी आहेत म्हणून टार्गेट केलं जात नसलं, तर मग वाल्मिकला कशामुळे टार्गेट केलं जातं आहे? तो नेमका कोण लागून गेला आहे? तो या वर सांगितलेल्या नावांपेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे का? याचा विचारसुद्धा तुम्ही केला पाहिजे.